हाय, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर जेवणाची तयारी आता इकडे सुरू झालेली आहे. तर जेवणात काय करायचं हा विचार करत होती. तर मग म्हटलं सुकी मच्छी आहे तीच करते. वाटण पण थोडंसं होतं तर म्हटलं पटकन होऊन जाईल आणि खाली बसता येत नाही म्हणून मग महाराणीसारखी मी बसली खुर्चीमध्ये आणि साफ करत होती. आणि कर्दी करायचं म्हटलं तर साफ करावी लागते आणि त्याच्यानंतर मग बनवावी लागते. जे कोकणात आहेत त्यांना माहितीच आहे की कर्दी कशाला म्हणतात. आता काय काय ठिकाणी वेगळं पण नाव असेल तर आम्ही कर्दीच म्हणतो. तर ती साफ करावी लागते. त्याच्यामध्ये जवळजवळ 10-15 मिनटाच्या वरती तर त्याच्यामध्येच जातात. साफ करून झाल्यानंतर मग मी आता इकडे बनवायला घेतली होती कर्दी. काही नाही, नॉर्मली आपण जसं भाजी बनवतो तशीच कांदा, टोमॅटो आणि आपल्या घरातले सगळे मसाले हे सगळं सगळं टाकायचं असतं त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी छान फ्राय होऊन द्यायचं जेणेकरून त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये येईल. तर मग मी ते करत होती आणि चपात्या नव्हत्या करणार तर मी भाकरीच घेतली होती समोरच्या काकींकडून. कारण का खूप उशीर पण झालेला आणि मला ना ब्लड टेस्ट नाही सॉरी इंजेक्शन घेण्यासाठी जायचं होतं. स्वाईन फ्लूचं इंजेक्शन माझं राहिलं होतं तर ते मला घ्यायचं होतं. त्यामुळे माझी खूप घाई होती आणि अवनीला स्कूललासुद्धा जायचं होतं. तर तिच्या स्कूलसाठी मग मला सगळ्याच गोष्टींची घाई करावी लागते. कारण आम्ही उशिरा उठतो. उशिरा उठल्या कारणाने मग सगळ्याच कामांना उशीर होत असतो. त्यामुळे आणि तिची आता कशी पहिले तर 3ची स्कूल होती त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं, आरामात सगळं होत होतं. पण आता सगळ्याच 10वी-12वीच्या एक्झाम संपल्यात तर त्या कारणाने मग आता तिची शाळा 1 वाजताची असते. मग सर्वच गोष्टी पटापट कराव्या लागत असतात. आणि मग पटापट हे झालं. भाकऱ्या तर मी घेतल्या होत्या, कुकर तर माझा एका साईडला लावून झाला होता. आणि मग तिची तयारी, तिची अंघोळ, तिला नाश्ता वगैरे या सर्वच गोष्टी येतात. मग सगळं झाल्याच्या नंतर मग इकडे माझं जी कर्दी बटाटा वांगं आहे आणि ना वांगं टाकलं ना की ते ना अजून खूप छान लागतं. आणि सगळ्यात मेन गोष्ट ना म्हणजे ते झालेलं पण खूप छान. त्यामुळे खायला पण मज्जा येते छान झालं असेल तर. आणि कधी कधी ना मी घाईमध्ये काहीतरी भलतंच बनवते तर कधी कधी तिघांना म्हणजे दोघांना आवडत नाही. पण आजचं जे मी बनवलं होतं ना ते खूप छान झालं होतं. आणि आता फटाफट पण माझ्याने कामं आता होत नाही आहेत कारण का आता 8वा महिना माझा चालू आहे. पण आता दुसरं घरात कोण नाही आहे करण्यासाठी तर मग मलाच करावं लागतं. आणि आता मी कढीमध्ये बटाटा आणि वांगं टाकते. अधूनमधून बोलताना थोडं अटकायला होतं आहे कारण का कंटिन्युअस बोलायला पण त्रास होतो त्यामुळे थोडासा दम वगैरे लागतो. पण काय करणार की आपल्याला काहीतरी काम करायचंच आहे जेणेकरून आपल्याला पण पुढे काहीतरी करता येईल. आमची कुठलीच व्हिडिओ आत्तापर्यंत व्हायरल नाही झालेली आहे त्याच्यामुळे वॉच टाईम थोडासा कमी आहे. तर वॉच टाईम जेव्हा माझा वाढेल त्याच्यानंतरच माझं चॅनल मॉनिटाईजला जाईल. तर सबस्क्रायबर वाढत आहेत पण जो वॉच टाईम आहे तो अजून हवा तसा वाढलेला नाही आहे. तर तो खूप महत्त्वाचा असतो. तो कधी वाढणार, जेव्हा माझी व्हिडिओ व्हायरल होणार तेव्हा. कारण कमी लोकांनी व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तेवढा वॉच टाईम वाढत नाही. आणि मॅडमनी ना अंडं घेऊन आली पण ना फोडून आली होती. अवनी गेली आता शाळेमध्ये आणि मी चालली आता काजूवाडीच्या हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंटच्या. माझं स्वाईन फ्लूचं इंजेक्शन राहिलं होतं तर ते घेण्यासाठी चालले तिकडे. आता बघू भेटतं आहे का, कारण ते पण जरुरी आहे. तर समूला घेऊन चालली आहे, बघू तर तिकडे भेटते. कारण का मी तो दवाखाना पण पहिल्यांदाच बघणार आहे. आणि प्रायव्हेटला खूप पैसे सांगतात. स्वाईन फ्लूचे 2200-2500 असे सांगितलेत मला. तर मग ती बोली तुम्ही गव्हर्नमेंटला पण घेऊ शकता. तर कशाला उगाचच आपण ते फुकटचे पैसे घालवायचे. कोपरीला विचारलं तर कोपरीवाले म्हणाले की आमच्याकडे आउट ऑफ स्टॉक आहे, तुम्हाला बाहेरून आणून द्यावा लागेल, मग आम्ही इकडे देतो म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. मग अंगणवाडीमध्ये मला एक मॅडम भेटली, तिला मी विचारलं. ती बोलली की आमच्याकडे स्टॉक आहे, तू ये आणि घेऊन म्हणजे हे करून जा, इंजेक्शन घेऊन जा करून. मग आता तिकडेच चालली आहे. 1:30 वाजले. अवनीला पहिले सगळं पाठवलं शाळेत वगैरे आणि त्याच्यानंतर मग आता मी जाते इंजेक्शन घ्यायला. हॉस्पिटलमधून जस्ट आता आली. जवळजवळ 1.5-2 तास गेले. स्वाईन फ्लूच्या इंजेक्शनसाठी गेली होती पण तिथे काय तो इंजेक्शन भेटलाच नाही. कोपरीला पण तो स्टॉक नव्हता आणि इथे पण तो स्टॉक नाही आहे. तर मग दुसरं एक TDचं इंजेक्शन होतं ते दिलं मला हातावरती आणि मला चक्करसारखंच व्हायला लागलं. नशीब त्या समूला घेऊन गेली होती सोबत म्हणून काही इश्यू नाही झाला.
तिने मला व्यवस्थित घरी आणलं आणि मेन मी जेवून नव्हती गेलेली ना, त्याच्यामुळे जास्त त्रास झाला. जेवली वगैरे आल्यावरती सगळ्यात पहिले आधी, आणि तर थोडासा आराम करते. त्यानंतर मग अवनी येईल परत क्लासवरनं म्हणते शाळेमधून. आता बघू, स्वाईन फ्लूचं इंजेक्शन आता मला 1 महिन्यानंतर घ्यायचं आहे, 28 दिवसानंतर. तर मग आता 28 दिवसानंतर स्वाईन फ्लूचं इंजेक्शन. समजा जर नाहीच कुठे मी आलं तर मग प्रायव्हेटलाच घ्यावं लागणार आहे. 2500 रुपये देऊन काही ऑप्शन नाही आहे त्याच्यासाठी, पण ते घ्यावं तर लागणारच आहे. त्यामुळे तर जरा आराम करते आणि मग बोलते तुमच्याशी. सो मी आता आली सलूनमध्ये. अक्षय गेले अवनीला आणायला, कारण आता मला ना प्रवास करायला लय वैताग येतो, खास करून त्या रिक्षाने. आणि आता कस्टमर नाही आहे, त्याला म्हटलं की मी बसते, तू जाऊन तिला घेऊन ये. मग आता सलूनमध्ये मुलगी नाही आहे, तर मग असंच कोणाला बसून मग त्याला निघता येतं, कारण सारखं सलून बंद तर करू शकत नाही. त्यामुळे आणि मी तो आता गेला अवनीला आणायला. ती आल्याच्यानंतर मग आम्ही घरी जाऊ. आणि जे रिक्षावाले पण अशी रिक्षा घेतात की आपण बोललो तरी त्यांना हे नसतं, ते त्यांच्याच दुनियेत तशाच चालवत असतात. त्यामुळे मग आता जेव्हा कस्टमर असतील तेव्हा तर मलाच जावं लागेल, कारण आता हा महिना आणि पुढच्या महिन्याचे काहीतरी 10 तारखेपर्यंत स्कूल आहे. त्यानंतर मग मॅडमना सुट्टी पडणार आहे. ॲटलिस्ट शाळेचा जायचा यायचा जो टेन्शन आहे तो थोडा रिलॅक्स होईल त्यावेळेसला. त्यामुळे बरं वाटतं मला. पण आता ह्या शाळेचं टायमिंग नंतर तर 2 तासाचंच असणार आहे. जेव्हा एक फायनल एक्झाम असणार आहे तेव्हा पण खूप स्ट्रगल असणार आहे त्या टायमिंगसाठी, जाणं येण्यासाठी. बघू आता तेव्हा कसं काय होतं आहे ते. अजून आली नाही, आता येईलच. आत्ताशी आलीस तर लगेच क्लासचा विषय का तुझा? लगेच वेण्या पण सोडायचं का? चालेल, चल. पप्पा कुठे आहेत? सो आता जेवण काय बनवायचं संध्याकाळचं, आता हाच प्रश्न. तर चिकन घेऊन आली आहे आणि अक्षयच बनवणार आहे चिकन. मला बोललं सगळं मॅग्नेट वगैरे करून ठेव, ग्रेव्ही वगैरे सगळं हे करून ठेव. तर मग आता ते सगळं करते आणि मग तो आल्यावरती बनवणार आहे. ते मॅग्नेट करून झालं तर थोड्या वेळासाठी ठेवते. आणि आता कुकर आणि चपातीचं पीठ मळून घेते. भाकरी नाही आहे, त्याच्यामुळे आता चपातीच करावी लागणार आहे. हात दुखतो इंजेक्शन घेऊन आली आहे तर शेकवायचं, तर रात्री शेकवेन. नंतर आता इथे माझं पीठ पण असं मस्तपैकी मळून झाले. थोड्या वेळाने चपात्या करायला घेते. सो इथे आता आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवायला बसलो होतो आम्ही 3 जण. आणि हा छोटासा व्हिडिओ आता मी इथे सेंड करते. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि बाय.